दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी. निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला. दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाच्या मानकरी आहेत IAS प्रेरणा देशभ्रतार. जनतेच्या प्रश्नांना समजून घेत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा ध्यास. विविध विभागांमध्ये काम करताना विकासाची नवी दिशा देणाऱ्या एक संवेदनशील आणि अभ्यासू अधिकारी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रत्नागिरी आणि जालना येथे ग्रामीण विकासाला त्यांनी गती दिली. पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणूनही शहरी व्यवस्थापनात त्यांनी प्रभावी योगदान दिलं. वर्धा जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रशासन अधिक गतिमान आणि लोककेंद्रित बनवलं. दिव्यांग कल्याण आयुक्त म्हणून विशेष गरज असलेल्या नागरिकांसाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. महाराष्ट्र लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून उद्योग क्षेत्रात नवी दृष्टी निर्माण केली. GST आणि विक्रीकर विभागात महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना महसूल व्यवस्थापन अधिक सक्षम केलं. आणि आता 2026 मध्ये मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून नव्या जबाबदारीसह राज्याच्या विकासात त्या महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. कर्तव्य, संवेदनशीलता आणि नेतृत्व यांचा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या IAS प्रेरणा सुनीता हिम्मतराव देशभ्रतार यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण सगळेच या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट बघत असता. आमच्याकडे खूप प्रतिक्रिया सातत्याने येत असतात, कारण आपल्याला कल्पना आहे की प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या IAS, IPS, IFS, IRS या महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या अनेक मान्यवरांशी मी सातत्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा सगळा प्रवास, प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असते. आणि त्याचा उपयोग स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप प्रमाणात होतोय, अशा सुद्धा प्रतिक्रिया आमच्याकडे येत आहेत. आज सुद्धा अशाच एक कर्तृत्ववान महिला अधिकारी स्टुडिओमध्ये उपस्थित आहे, ज्यांचं नाव आणि पद आहे, म्हणजे त्यांनी जिल्हाधिकारी ते सध्या मत्स्य व्यवसायाच्या आयुक्त म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचं नाव आहे प्रेरणा सुनीता हिम्मतराव देशभ्रतार. स्टुडिओमध्ये मॅडम, मनापासून आपलं स्वागत धन्यवाद. करते. तुमचा सगळाच बायोडाटा आणि तुमचा सगळा प्रवास हा अतिशय उत्तम आहे आणि तो विविधांगी आहे. तुम्ही मुळात इंजिनियर आहात, तर ते क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र सोडून आपण प्रशासन सेवेत जावं आणि UPSCचा अभ्यास करावा, ही भावना कशी निर्माण झाली? इंजिनिअरिंग पण माझा आवडता विषय होता, म्हणजे विज्ञान माझं आवडीचंच होतं लहानपणापासून. पण तिथे त्या क्षेत्रात मी थोडं काम केलं आणि मला लक्षात आलं की हे प्रशासन जे आहे हे खूपच जास्त आव्हानात्मक आहे आणि त्या वयामध्ये मला प्रयत्न करून बघायला पाहिजे असं वाटलं. आणि आजूबाजूला बघितलं तर माझं पार्श्वभूमी तशी खूप ग्रामीण नाही आहे, पण अगदी शहरी पण नाही आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये आपल्याला प्रशासनाचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे प्रशासन खूप महत्त्वाचं वाटतं. आणि मग मी पूर्वी IRS, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, कस्टम आणि सेंट्रल एक्साईज
अच्छा. त्या परीक्षेत पण पास झाले. मग मी 2 वर्ष कस्टम्समध्ये काम केलं. हं. त्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिली आणि मग मी IASमध्ये आली. अत्यंत आव्हानात्मक आहे सर्व्हिस आणि पण सर्व्हिस डिलिव्हरीसाठी जर आपल्याला खरंच कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असेल, तर पॉझिटिव्हली सतत काम म्हणजे एकच काम करून काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता जी उपलब्ध आहे IASमध्ये, मला वाटतं की मी अत्यंत समाधानी आहे की ही निवड मी केली. हो, म्हणजे हा निर्णय तुमचा योग्यच होता. पण ती एक भावना असते ना, की ती जाणीव होणं, की नाही मला प्रशासकीय सेवेतच जायचंय. त्याच्यासाठी अवती-भोवती किंवा कुटुंबात काही आदर्श होते का? माझे वडील पोलीस सेवेमध्ये होते. अच्छा. त्याच्यामुळे त्यांचं पण आम्ही आयुष्य बघितलं. पण तेव्हा पण आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अगदी अंबेजोगाईपासून सगळ्या भागांमध्ये फिरलो. त्यांच्या बदल्या होत त्यांच्या बदल्या असतील. होत हं. असत आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिकलो त्याच्यामुळे. जवळपास मी अ, खूप शैक्षणिक संस्था बदलल्या त्याच्यासाठी. म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे माझं खरं तर शिक्षण झालं. वेगवेगळ्या शाळा बदलल्या, वेगवेगळ्या ठिकाणचं एक्सपोजर मिळालं. त्याचे दोन्ही फायदे झाले असतील. काही तोटे, काही फायदे? म्हणजे घरातलं वातावरण पोषक होतं. UPSCसाठी असं म्हणायला हरकत नाही. वातावरण ॲक्चुअली शिक्षणासाठी आणि स्वतःचे निर्णय चांगलं स्वतः होतं. घेण्यासाठी खूप पोषक होतं. त्याच्यामुळे असं काही नाही की हे करा किंवा ते करा. पण आपण जे पण काही करू किंवा मुलं काही निर्णय घेतील, तर तो विचार करूनच घेतील असा एक आत्मविश्वास आई-वडिलांना होता. त्याच्यामुळे जे पण मी निवडलं किंवा म्हणजे माझ्या भावानी पण निवडलं, तर त्याला त्यांनी खूपच सकारात्मक पाठिंबा दिला. तर त्या मानाने ते खूप पोषक आहे आणि असं वातावरण असायला पाहिजे. तुमचे पती पण ह्याच सेवेमध्ये वेगळ्या विभागात आहेत. हो, ते तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये दोघंही आहेत. तुम्ही एकाच म्हणजे खूप व्यस्त असणाऱ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. यावेळेला कुटुंबाचा बॅलन्स कसा करता? तर आता भारतीय कुटुंब पद्धतीचा आम्हाला खूप फायदा होतो. हां, त्याच्यामुळे एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब पद्धती किंवा एकूणच जो आपल्यामध्ये संवाद असतो आणि जो आत्मीयतेची भावना असते, तर त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा आम्हाला बराच फायदा होतो. तुम्ही प्रशासनात आलात, पण मग या प्रशासकीय कार्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली? सुरुवात माझी झाली पांढरवकडा म्हणून एक ठिकाण आहे यवतमाळ हो. जिल्ह्यामध्ये. ट्रायबल सबप्लॅन एरिया आहे. म्हणजे ते अधिसूचित क्षेत्र असतं. तर तिथे ट्रायबल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अधिकारी प्लस प्रांत अधिकारी अशी दुहेरी जबाबदारी होती माझ्याकडे. तर तिथे सगळ्या आदिवासी विकासच्या योजना राबवणं आणि पूर्ण यवतमाळ जिल्हा ते कव्हर करायचं पांढरकवडा प्रोजेक्ट ऑफिस. तर ते पूर्ण करणं ते एक आव्हान होतं आणि त्याच्यानंतर तिथे एक रिहॅबिलिटेशन प्रोजेक्ट आम्ही केला होता. पुनर्वसन प्रकल्प टिपेश्वरचा. आता तुम्हाला तिथे वाघ दिसतील. हं, हं, तर हं. तो जो पुनर्वसन प्रकल्प आहे तो त्याचा पुनर्वसन अधिकारी मी होती. अच्छा. तर ते पूर्ण गाव आम्ही त्या व्याघ्र प्रकल्पातून काढून बाजूला एका सब डिव्हिजनच्या लेव्हलच्या गावात बसवलं होतं आणि ते खूप सुरुवातीला त्याच्यामध्ये विरोध होता आणि नंतर सगळ्यांना कन्व्हिन्स करून योग्य मुआवजा दिला आणि चांगलं योग्य पद्धतीने जर आपण प्रोसेस केली तर लोकं पॉझिटिव्हली घेतात आणि ते अत्यंत विरोध न करता गेले नंतर आणि अच्छा. मग इतर गावांनी पण आम्हाला म्हटलं की आमचं पण लगेच करून द्या. हं, म्हणजे हं. इतकं चांगलं ते पुनर्वसन प्रकल्प झाला होता टिपेश्वरचा. म्हणजे सुरुवात ही अशी झाली. सुरुवात ही अशी झाली. पण मग रत्नागिरी, जालनामध्ये तुम्ही CEO म्हणून कार्यरत होतात. हं. तिथला अनुभव कसा होता? हे म्हणजे आता विदर्भामधून डायरेक्ट आता मी मराठवाड्यात गेली जालन्यामध्ये. मराठवाड्यामध्ये वेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. जसं आता पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळग्रस्त सतत भाग, जलयुक्त शिवारमाने आम्ही खूप काम केलं तिथे. हं. त्यानंतर तिथे प्रकल्प होऊन गेलेत पण पाणी दिसत नाहीत. मग ते प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पुन्हा तिथे एक महत्त्वाचा विषय आहे की म्हणजे स्त्रियांबद्दलचं किंवा सामाजिक पद्धती जरा आपल्याला ज्या बाकीच्या ठिकाणी सामाजिक विकास दिसतो, तर तिथे थोडा त्याचा वेग कमी आहे. त्याच्यामुळे बालविवाह, स्त्रियांचे शिक्षण नसणं असे पण खूप अ, महत्त्वाचे पण थोडे दुर्लक्षित प्रश्न पण आहेत. तर तो आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती बालविवाहाचा प्रश्न घेतला होता आणि सगळ्या म्हणजे आम्ही आणि पोलीस विभागाने मिळून मोठ्या प्रमाणावरती त्याचं कॅम्पेन केलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती बालविवाह आम्ही थांबवले पण होते. मी स्वतः एका ठिकाणी गेली तिथे 13च वर्षाच्या मुलीचं लग्न होणार होतं. असे खूप लग्न रोखले आणि ह्या मुलींचं आम्ही कस्तुरबा गांधी विद्यालय म्हणून असतात आपल्याकडे. हो. तर तिथे आम्ही त्यांना ठेवायचो, की ॲटलीस्ट 12वी पर्यंत त्या मुलींनी शिक्षण घेतल्यानंतर मग ती बाहेर पडायला पाहिजे. तर त्याचा खूप चांगला प्रभाव पडला. पण ते अ, पण आता तो असं असतं, की ना सामाजिक पद्धत एका पद्धतीची आहे आणि प्रशासन किंवा आपण एका पद्धतीने काम करतो, तर त्याच्यामध्ये जरा बॅलन्स जो साधायचा असतो, तर तो पण तिथे शिकायला मिळाला. तर हा तुम्ही खूप चांगला मूव्ह घेतला, की ते लग्न रोखलं आणि तिला 12वी पर्यंत शिकवलं.
पण त्याच्या पुढे या मुलींचं काय होतं याचा काही ट्रॅक आपण ठेवतो का? माझा नंबर मी पब्लिक केला होता तेव्हा, की कुणी पण गुप्त माहिती दिली तरी पण त्यांची माहिती पब्लिक होणार नाही. कारण हा खूप हां. महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला माहीत असेल भाऊरी देवी का ह्याच्यामुळेच घडलं होतं. हं. बालविवाहाची माहिती दिल्यामुळेच घडलं होतं. तर तसं त्यांना आश्वासन मिळावं म्हणून हा फक्त माझ्याकडे माहिती राहायची. मग आम्ही त्या गावात हे घ्यायचो ग्रामसभा. मग तिथे आम्ही सांगायचो, की असं करणं असं करू नये, काय अवेअरनेस वाईट काय लोकांमध्ये. होतं वगैरे, वगैरे असं हं. अवेअरनेस करायचो. जेणेकरून त्या फॅमिलीला वाटणार नाही, की आम्हाला पिन पॉइंट करतात आणि त्यांना हां. काही अपमानास्पद वाटणार नाही. हं, पण हं. दुसऱ्या टप्प्यावर, तिसऱ्या टप्प्यावरती आम्ही त्या फॅमिलीला पण, त्या कुटुंबाला लोकं पाठवून त्यांचं ऐकणारे, त्यांच्या जवळचे प्रभाव असणाऱ्या लोकांकडून काउन्सिलिंग पण करायचो. खूप मोठा तुम्ही हा म्हणजे उपक्रम राबवला असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही विदर्भामध्ये वर्धा जे गाव आहे शांत, स्वस्थ गाव आहे, छोटं गाव आहे, पण जिल्ह्याचंच ठिकाण आहे. तुम्ही तिथे जिल्हाधिकारी होतात. तर त्या शहराच्या विकासासाठी तुम्ही काय साधारणतः बदल केले किंवा उपक्रम राबवले याकडे मी येणार आहे. पण एक छोटासा ब्रेक घेतोय आपण. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर मॅडम पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण आता वर्ध्याबद्दल बोलत होतो, की वर्ध्याला तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होतात. तिथे तुम्ही कशा प्रकारचे उपक्रम राबवले आणि तिथला अनुभव कसा? वर्ध्याचा अनुभव ॲक्चुअली हा डिझास्टर मॅनेजमेंटमधला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव होता. कारण मी कोविडच्या पार्श्वभूमीवर गेले होते अच्छा. आणि तिथे कोविड सुरू होतं आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट आमच्यासमोर मोठा चॅलेंज होता. कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती पेशंट मध्ये पॅनिक होता आणि लगेच त्याच्यामुळे आम्ही तिथे एक प्रोटोकॉल तयार केला, की पहिले आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करू. त्याच्यानंतरच आम्हाला ज्यांना खरंच गरज असेल त्यांनाच आम्ही ICUमध्ये पाठवू. हं, हं. कारण की डेथमध्ये पण प्रवासात पण होण्याचं प्रमाण वाढलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर रेमडेसिवीरचा खूप तुटवडा झाला होता. रेमडेसिवीर मिळतच मिळतच नव्हतं. नव्हतं आणि ते न मिळाल्यामुळे पण लोकं पॅनिकमध्ये जात होते आणि त्यांना त्यांच्या आरोग्यावर फरक पडत होता. मग आम्ही तिथले एक डॉक्टर आहेत म्हणजे खूपच सगळ्यांना सन्माननीय. त्यांच्या मदतीने आम्ही एक प्रोटोकॉल तयार केला, की रेमडेसिवीर शिवाय कसं काय पेशंटला वाचवता येईल आणि वाचवता आमचा येईल. एकच जिल्हा होता जिथे हे अचीव्ह होऊ शकलं. हां. त्याच्यानंतर तिथे आम्ही एक अंडर ट्रायल तिथे जेल आहे म्हणजे ज्यांचं ट्रायल सुरू असतं अशा कैद्यांसाठी म्हणजे ज्यांना शिक्षा झाली नसते, ट्रायल सुरू आहे फक्त अशांसाठी आपल्याला जेल आहे. तर तिथे आम्ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचे आतमध्ये एक सेंटर घेऊन गेलो, जेलच्या अच्छा. आतमध्ये. आणि असे जे कैदी असतात ते काय असतात 15% पर्यंत किंवा अशा पद्धतीत कन्व्हिक्ट होतात आणि इतर मग सुटतातच. पण ते खूप वर्ष जेलमध्ये राहतात. हं, मग हं, त्या हं. काळामध्ये आम्ही त्यांचं स्किल डेव्हलपमेंटमधून ट्रेनिंग करून घेतलं आणि ते सेंटर आम्ही जेलच्या आतमध्ये चालू केलं अच्छा. स्किल डेव्हलपमेंटच्या त्यांच्या मदतीने. विकासासाठी त्यांच्या आणि विकासासाठी आणि कम्प्युटरचे ट्रेनिंग, हं. टेलरिंगचे ट्रेनिंग आणि विथ सर्टिफिकेट पण. तर अशा जवळपास 100च्या वरती आम्ही म्हणजे ट्रेनिंग बाहेर करून घेतल्या. आल्यानंतर अगदीच रिकामी कामं न करता हां. त्यांनी काहीतरी अर्थार्जन सुरू अर्थार्जन करावं. करावं. मग त्यांना सर्टिफिकेट मिळून अगदी. मग बाहेर आल्यानंतर त्यांचा जो वेळ आहे तो सत्कारणी लागावा, काहीतरी शिकावं. आणि बरोबर. मग 10 लोकं शिकले तर बाकीचे पण त्याच्यामध्ये जॉइन होतात आणि निगेटिव्ह वातावरण थोडं पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हकडे जातं. तर खूप हा चांगला विचार हा केला. आम्ही एक प्रयोग केला होता तिथे आणि काफी सक्सेसफुल झाला. आम्हाला वाटलं की रिस्पॉन्स मिळेल का? पण दुप्पट रिस्पॉन्स मिळाला ॲक्चुअली. तर तो एक प्रयोग झाला होता आणि मग इतर प्रशासकीय गोष्टी आपण केल्यात. जसं सगळे ऑफिसेस आपण ई-ऑफिसवर केले. नुसतं कलेक्टर ऑफिस नाही तर सगळे वर्किंग. ई-वर्किंग. म्हणजे अच्छा. ते फाईल कुठे जात हे कळावं. हं, तर हं. तहसीलदार ऑफिसपासून जे आपले महसूलचे सगळे ऑफिसेस केले होते. हं. पुन्हा आपण 7/12मध्ये संगणकीकरणमध्ये पहिला जो एक मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये काय होतं, की 7/12 हा खूप सगळ्यांचा महत्त्वाचा कठीण विषय विषय आहे. वाटतो कठीण विषय लोकांना आणि तो. अत्यंत नाजूक विषय वाटतो. अगदी. तर आम्ही तेव्हा ऑनलाईन अर्ज करायचो, की 7/12 वरती बोजा टाकणे आणि घालणे हा पण एक खूप कठीण क्लिष्ट म्हणजे एक्सरसाइज 7/12 वाटतं. मिळण्यासाठी खेटा मारायची गरज नव्हती. तर ऑनलाईन ते हां. सुरू आणि झालं. तो जो बोजा टाकणे आणि काढणे आहे, तो आम्ही हं. बँकांकडून जो आहे, तो ई-हक्क म्हणून एक आम्ही करून घेतला. तो प्रायोगिक तत्वावरती केला होता. जेणेकरून ऑनलाईन ॲप्लिकेशन करून काही फरक पडतो का 7/12 वरती, तर तो आम्ही करायला लावला होता. तो सुरुवातीला आम्ही करवला होता. कसा होता त्याचा प्रतिसाद? चांगला होता. म्हणजे बँकांकडून आम्ही तो करून घेतला, की हं. बँका दरवर्षी असतात ना, कर्जाचा बोजा टाकणे आणि काढणे. तर ते आम्ही म्हटलं हा प्रयोग तर करून बघू, की कसा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर आपण सगळे ॲप्लिकेशन ऑनलाईन घेऊ शकतो का? तर हा आमचा सक्सेसफुल झाला होता आणि आमच्या जिल्ह्याने राबवला होता तुम्ही पहिल्यांदा तो. लीडकॉमच्या पण व्यवस्थापकीय संचालक हो. होतात. तर तिथला अनुभव कसा होता मग? शासनाचा उपक्रम आहे, की आपण चर्मोद्योग आणि चर्मोद्योगामध्ये जे ट्रॅडिशनल लेबर आहे हं. खूप वर्षांपासून जनरेशन टू जनरेशन काम करतं.
त्यांच्या विकासासाठी आपण हे कॉर्पोरेशन आहे. आपल्याकडे कोल्हापुरी चपलेचं आपण सोल प्रोप्रायटर आहे. आपण त्याचा जिओग्राफिकल म्हणजे GI घेतला आहे. तर तो अच्छा. आणि त्याचे सोल प्रोप्रायटर लीडकॉम आहे. तर जे ट्रेडिशनली वर्षानुवर्ष जे कोल्हापुरी चप्पल बनवत आहेत त्या पारंपरिक पद्धतीने, तर त्या सगळ्या लोकांचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन आहे. आणि अच्छा. प्राडा नावाची एक संस्था आहे, एक कंपनी प्राडा. आहे, तुम्हाला माहीत असेल. त्यांनी अशा दिसणारी एक चप्पल बनवली होती आणि ती त्यांनी रॅम्पवरती चालवली फॅशन शोमध्ये. मग आपण त्यांना आपण लिगली पण पाठवलं की ही जे आहे ही कोल्हापुरी चप्पल आहे आणि GI व्हॅल्युएशन आहे. कारण ही आमची पारंपरिक कलाकुसर आहे. आमचे जे पारंपरिक काम करणारे जे कारागीर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही काम करा आणि क्रेडिट द्या आमच्या लोकांना आणि त्यांच्या कलेला. मग अच्छा. त्यांनी आता मग तसा आपण MOU साईन केला. मग आपल्या कोल्हापूरच्या फॅक्टरीमध्येच जे आहे त्यांचा प्रोडक्ट त्यांनी बनवला आणि आपल्या लोकांनी बनवला. जे पारंपरिक पद्धतीने काम करतात चपलांचं, कोल्हापुरी चपलांचं, अशाच लोकांकडून तो प्रोडक्ट बनवला आणि त्यांनी आता त्यांच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये पूर्ण माहिती दिली आहे कोल्हापुरी चप्पल म्हणजे काय. मी येणार आहे तुमच्याकडे, पण एक छोटासा ब्रेक आपण अच्छा. पुन्हा घेतोय. कुठेही जाऊ नका. बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत IAS प्रेरणा देशभ्रतार मत्स्य व्यवसायाच्या आयुक्त ह्यांच्याशी. अनेक वेळेला आपल्याला अनेक डिसिजन्स कदाचित कधी-कधी आवडत नाहीत. काही पॉलिसीज आवडत नाहीत. पण मग ॲडजस्ट तर करून घ्यावं लागतं कारण तो आपल्या व्यवसायाचा भाग असतो. अशा वेळेला संवेदनशीलता आणि शिस्त याचं कोऑर्डिनेशन, याचा समन्वय तुम्ही स्वतः कशा साधता? प्रशासन आहे ना, हे खूपच संवेदनशील आहे आपण बघितलं तर. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल महिलांचा प्रशासनामध्ये येण्याकडे जास्त कल असतो. कल असतो. कारण ते जास्त संवेदनशील एम्प्लॉयर पण आहेत. आपल्या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत त्या अशासाठीच घालून दिल्या आहेत की हे जास्तीत जास्त पब्लिक ओरिएंटेड आणि पारदर्शक पद्धतीने काम करावं. जर ते करत नसेल तर मग आपण आपल्या म्हणजे तसे त्यांना शिस्त दाखवायला मला वाटतं हे सगळ्यात जास्त संवेदनशीलतेचं काम आहे की शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. आणि कधी-कधी असं होतं म्हणजे एक दोन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये असं खूप होतं. जसं आमच्याकडे पूर आला होता नदीला आणि नदीला पूर आला होता आणि अतिक्रमण करून लोकं बसले होते आणि मग त्यांना कसं म्हणजे मदत करायची ना. मग तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो कधी-कधी. मग आपल्याला असं वाटतं की म्हणजे काही असलं तरी कुटुंब आहे ना त्यांचं. म्हणजे काही का असेना ते तर बरोबर. दुसरी गोष्ट आहे, पण माणुसकी म्हणून काय आहे. अगदी बरोबर. वर्ध्यामध्ये असा पूर आला होता तेव्हा आम्ही पूर्ण पुराचा खूप मोठा दिवस चालला. आम्ही स्वतः पूर्ण सगळे व्हिजिट्स केल्या. पण आम्ही हे बघितलं की लीगॅलिटी तर आहे ती ज्यांचं नुकसान झालं त्यांना देऊ. पण ॲज अ फॅमिली पण आपण काही मदत उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तर तेव्हा आम्ही 24 तासाच्या आतमध्ये त्यांना ती मदत उपलब्ध करून दिली होती. मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून तुम्ही सध्या कार्यरत आहात. तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रशासकीय सेवांचा अनुभव घेतलेला आहे. तुमचा अनुभव खूप दांडगा आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या अनुभवाने नक्कीच काहीतरी शिकवलं असेल, काहीतरी भर पडली असेल. आता ह्या मत्स्य व्यवसायामध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना त्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अधिक काय चांगलं करता येईल, यासाठी कोणते उपक्रम तुम्ही पुढे भविष्यात योजले आहेत? आता आपण मत्स्याला शेतीचा दर्जा शासनाने दिलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे बेनिफिट आपण उपलब्ध करून देऊ शकतो, जी मदत देऊ शकतो, ती आपण सगळ्या मत्स्यव्यवसाय करणाऱ्या सगळ्या आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे याच्यामध्ये विजेचं बिल असेल, तर त्याच्यामुळे शेतीचा दर्जा दिल्यानंतर अ, याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं होईल? कारण की मत्स्यव्यवसाय मासे हा सगळ्यात चांगला प्रोटीनचा सोर्स आहे. तर आपण जास्तीत जास्त पहिल्या क्रमांकामध्ये प्रोडक्शनमध्ये कसं येणं, पुन्हा त्याच्यामधून ही प्रथिनांची जी कमतरता आहे ती भरून काढणं, जास्तीत जास्त ठिकाणी पोषक आहार उपलब्ध करून देणं आणि तो माफक दरामध्ये हां. आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड करणं त्याला. कारण की व्हॅल्यू एडिशन करून आपल्याकडे जास्तीत जास्त पैसे आपल्या शेतकऱ्यांना जसे मिळतात, तसं मासेमारी करणाऱ्यांना कसे मिळतील ह्याच्याबद्दल आपण काम करतो म्हणजे आहे. त्यांना आर्थिक स्थैर्य कसं येईल याच्यासाठी सुद्धा बरोबर. तुम्ही काहीतरी उपक्रम आणि हो, पण पुढची जास्तीत जास्त उपाययोजना त्याच्यामध्ये केलेली आहे. तंत्रज्ञान कसं आणायचं. आता मी हं. ड्रोन टेक्नॉलॉजी आणली आहे.
पुन्हा तो शाश्वत पण व्हायला पाहिजे मासेमारी. म्हणजे आता आपण बघतोय लोकांचं म्हणणं आहे पापलेटचं साईज कमी झालेलं आहे. मग ती शाश्वत होण्यासाठी काय करायला पाहिजे? ट्रेसेबिलिटी कशी वाटायला पाहिजे? एक्सपोर्ट करायचं असेल तर कुठून तो मासा पकडला, कुठे प्रोसेस केला आणि कुठे पाठवला हे सगळं माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही लिंक्स आणतो आहे. आता एक आर्टिफिशियल रिफ म्हणून हा जुना प्रोजेक्ट आहे. तर तो सुरू केलाय. तोच आम्ही पुन्हा कंटिन्यू करतोय. आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत. अगदी थोडक्यात एका प्रश्नाचं उत्तर हवंय. UPSCसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप प्रमाणामध्ये वाढताना दिसतेय. असा या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना तुम्ही थोडक्यात तुमच्या अनुभवाच्या आधारे काय सल्ला द्याल? अभ्यास तर करायला पाहिजे. UPSCचा अभ्यासनी तुमचं म्हणजे विचारांचं विश्व पण वाढतं. तर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या हातात अधिकार असेल तर तुम्ही काही पण करू शकता. अशापेक्षा काय करू शकतात? म्हणजे एक उदाहरण मी सांगते. मी जेव्हा दिव्यांग कल्याण आयुक्त होते हां. तेव्हा एक केस मी सांगू शकेल. ते एक विद्यार्थी होत्या. तर त्यांचा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागेल इतका सुंदर रँक आला वाह! मेडिकल कॉलेजमध्ये. पण त्यांना ॲडमिशन नाकारली कारण की त्यांना त्यांच्या हाताची जी लांबी होती ती कमी होती म्हणजे अर्धी होती. मग त्यांनी आमच्याकडे केस केली. तर आम्ही म्हटलं तुम्ही असं ते म्हटले की त्यांनी तिथे लिहिलं एबल बॉडी पाहिजे तिथे. मेडिकल प्रोफेशनमध्ये एंट्री होण्यासाठी एबल बॉडी पाहिजे. मग दिव्यांग कल्याण आयुक्त म्हणून आम्ही ऑर्डर दिली की तुम्ही त्यांना असिस्टिव्ह डिव्हाइस द्या. तुम्ही त्यांना इक्वल संधी दिल्याशिवाय तुम्ही हे नाकारू शकत नाही आणि मग ते हायकोर्टाने पण अपहोल्ड केलं. त्याच्यामुळे तुमच्या एका गोष्टीमुळे खूप मोठा फरक पडू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं प्रशासन हे खूप उत्कृष्ट सेवा आहे आणि जितके चांगले लोकं येतील आणि पण आव्हानात्मक आहे हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चांगला अभ्यास करून चांगल्या बदल घडवण्याच्या दृष्टीने मला वाटतं ही सगळ्यात उत्कृष्ट संधी आहे. तर ती यावी आपण. मला वाटतं महाराष्ट्रातल्या विविध कोपऱ्यात अगदी जालना असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, आता मुंबई, विविध ठिकाणी तुम्ही प्रशासनासाठी जे काम करत आहात ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि नुसतं महत्त्वाचं नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप क्रांतिकारी बदलसुद्धा घडवत आहात आणि असे प्रशासकीय अधिकारी आमच्या देशात आहेत. हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा भाग आहे. भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देते. आज आपण इतका वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. मंडळी नक्की बघत जा. प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया पुढच्या शनिवारी. नमस्कार.